नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. प्रियांनो, माझ्या ट्राय डे पुस्तकातली एक म्हण म्हणजे जी समाजात आहे त्याच्यावर मी थोडंसं व्यसनाबाबतीत विचार केलेले आहे आणि ती म्हणजे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. प्रियांनो, व्यसनाचे पहिले दुष्परिणाम हे मानवी स्वभावावर आणि मेंदूवर आणि विचारांवर पाहायला मिळतात. त्यामुळंच प्रत्येक व्यसनीला शत्रूची गरज भासत नाही. तोच स्वतःचा एक भयंकर विचित्र शत्रू म्हणून स्वतःचं शत्रुत्व स्वतःबरोबर चांगल्या पद्धतीने निभावत असतो. ह्या म्हणीबरोबर अजून एक व्यसनाला तंतोतंत लागू पडणारी म्हण म्हणजे की तुम्हाला जर ग्रामीण भागात बोललं जातं की तुम्हाला जर तुमच्या कोणाचं घर उद्ध्वस्त करायचं आहे शत्रूचं, तर त्याच्या घरी एक दारुडा तयार करा, तोच त्याचं घर बर्बाद करून टाकल. काही गरज नाही. इन द सेन्स व्यसनाचं वेपन म्हणून म्हणजे एक शस्त्र म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. त्याच्यावर कधीतरी आपण व्हिडिओ बनवू आणि बोलू. पण मनावर ज्यावेळेस व्यसनाचे परिणाम होतात तर खाली डोकं वर पाय ही विचारांची स्थिती होती. जे शत्रू असतात ते मित्र वाटू लागतात आणि जे मित्र असतात ते शत्रू वाटू लागत असतात. ज्यावेळेस आमच्याकडं त्यांचे कुटुंबीय व्यसनी बंधूला घेऊन येतात आणि त्या व्यसनीबद्दल सगळं चांगलं सांगतात, तो पिला नाही तर खूप चांगला आहे, त्यांनी असं केलं तसं केलं, खूप चांगलं आहे, म्हणजे सगळं चांगलं, असं वाटतं कशाला इथं भरती करतायत, एवढा चांगला तो माणूस आहे, एवढं ते चांगल्या पद्धतीने सांगतात. पण ज्यावेळेस ते गेल्यानंतर याच्याकडनं उलटं विचारलं तर तो म्हणतो माझ्या घरचे लय घाण घाण शिव्या देतो, वाईट आहेत, नालायक आहेत, माझ्याकडे लक्ष देत नाही, त्याचे नंबर 1चे शत्रू असतात. प्रियांनो, हा व्यसनाचा विचित्र मनावर झालेला परिणाम असतो. शत्रू कोण आणि मित्र कोण हे कळत नाही. पण रायडेत मी चांगल्या पद्धतीने ह्याचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे की खरोखर दारुड्यांनो, जर तुमचे कुटुंबीय तुमचे शत्रू आहेत तर ते दिलदार शत्रू आहेत. कारण का व्यसनामुळे जर तुम्हाला काही शारीरिक इजा झाली, काही दुखलं खुपलं तर तेच तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातात. तुम्ही दारूमुळं काय बाहेर कुटाने केले, पोलीस केस कंप्लेंट काही कोर्ट कचऱ्या असल्या, तेच दिलदार शत्रू तुमच्या संती असतात आणि त्याच दिलदार शत्रूंनी सुद्धा तुम्हाला आमच्याकडे व्यसनमुक्तीसाठी दाखल केलेले असतात. तर तुम्ही भाग्यवान असण्याचा पहिला ठोस पुरावा म्हणजे तुम्हाला तुमचे कुटुंबीय दिलदार शत्रूच्या रूपामध्ये भेटलेले आहेत. आणि जे कपटी मित्र आहेत, जे व्यसनाला तुम्हाला प्रमोट करतात, कौतुक करतात, प्यायला समर्थन करतात, त्यांच्याविषयी नंतर भाग आहे. पण हळूहळू ज्यावेळेस समुपदेशन दिलं जातं, जे आध्यात्मिकरित्या दिले जातं, कारण का सर्वात मोठं सायकोलॉजिकल नुकसान होतं की नाही, तो होतच, तो नंतरचा भाग आहे. पण त्यातल्या त्यात आध्यात्मिक नुकसान खूप असतं आणि ते म्हणजे हा व्यक्ती जो व्यसनाने त्याचे विचार भरकटलेले असतात, दूषित झालेले असतात, तो कुटुंबियांच्या प्रेमाबद्दल कधीच प्रेम देऊ शकत नाही. ते याला भरभरून प्रेम देतात आणि हा प्रेमाच्या बदले द्वेष, शिव्या, भांडण, मारहाण, संशय हेच त्याला परत करत असतो. एक दारुडा खरोखर अख्ख्या घरांची मानसिकता ढाळ चढून टाकतो. सगळ्या घराला तो वेडं करून सोडत असतो आणि किंबहुना इथून तेच म्हणतो की बाबा हे माझे शत्रू आहेत. पण ज्यावेळेस समुपदेशन घेतलं जातं, थोडासा एक किंचित सकारात्मक विचार ह्याच्या मेंदूमध्ये जन्म घ्यायला लागल्यावर हळूहळू ह्याच्या लक्षात येतं की आजपर्यंत ज्यांना मी आरोपीच्या कठड्यामध्ये उभे केले होते तर ते आरोपी नाही, किंबहुना मीच आरोपी आहे, पण त्यांनी मला कधी आरोपी म्हणून धरलेलं नाही. तर हा फक्त त्या व्यसनाचा विचार आणि मेंदूंवर होणारा दुष्परिणाम आहे. पिणाऱ्या माझ्या प्रत्येक व्यसनी बंधूला मी सांगतोय, तुम्ही खरखर भाग्यवान आहात ह्या म्हणीप्रमाणे. कारण का तुम्हाला प्रत्येकाला आज दिलदार शत्रू लाभलेले आहेत, ते तुमच्या घरचे. हे शत्रूंचं मन एवढं मोठं आहे की तुम्ही त्यांचे काय काय हाल केलेले आहेत, काय काय शिव्या दिलेले आहेत, कसं कसं छळलेले आहेत, पण ते दिलदार आहेत. त्या सगळ्या गोष्टींना क्षमा करून तुमच्यासाठी दवाखान्यात धावपळ करतात, पोलीस चौकीला येतात, तुमच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करतात. तर तुम्ही भाग्यवान असण्याचा एकमेव पुरावा म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये च्या रूपामध्ये दिलदार शत्रू लाभलेले आहेत. पण एकदा का तुमच्याला चांगलं समुपदेशन मिळालं, व्यसनमुक्त तुम्ही झाले, तर नक्कीच आयुष्यात दुधाचं दूध पाण्याचं पाणी होईल आणि तुम्ही एक सात्विक आणि विवेकी विचार करून तुमच्या लक्षात येईल की कोण शत्रू आहे आणि कोण मित्र आहे. तर अशा त्या प्रत्येक दिलदार शत्रूला
मी मनापासून त्यांचं कौतुक करतो की तुमचं दिलदारपणाचं शत्रुत्व असंच तुमच्या प्रिय व्यसनी व्यक्तीसाठी निभवा आणि नक्की तुम्ही एक दिवशी तुमची शत्रुत्व निभवण्यात, दिलदार शत्रुत्व निभवण्यात यशस्वी व्हाल आणि तुमचा व्यक्ती व्यसन मुक्त होईल. धन्यवाद.